आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधानसभेनंतर परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर, विरोधकांचा मात्र गदारोळ। बाळासाहेबांनी ज्या नक्षलवादी विचारांना मारलं त्याला आम्ही खतपाणी घालणार नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले। हे विधेयक जनतेच्या नाही तर भाजपच्या सुरक्षेसाठी आणलं, उद्धव ठाकरेंचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लाबोल। हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित, देशद्रोही नक्षलवादी असा उल्लेख करून सुधारित बिल आणा मग पाठिंबा देतो, उद्धव ठाकरेंची भूमिका। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक, माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार, कुणाच्याही आंदोलनाचा अधिकार काढता येणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विरोधकांचा सभात्याग नक्षलवादाला समर्थन करणारा होता, बाळासाहेबांनी लेफ्टी माओवादी विचारधारा संपवली असं बोललो, त्यावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला। त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारली, प्रसाद लाड यांचा निशाणा। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही, अनिल पाटलांच्या प्रश्नावरून फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला। संजय गायकवाड टॉवेल बनियान गँगचे नेते, आमदार निवासातल्या कॅन्टीनमधील मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। मी जीवघेणी मारहाण केली नाही, फक्त प्रसाद दिला, मारहाणीवर गायकवाडांची प्रतिक्रिया। तर मारहाण जाणीवपूर्वक केल्याचं म्हणत कारवाईला घाबरत नसल्याचंही वक्तव्य। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन, अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये धक्कादायक बाब समोर, जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचं देखील निरीक्षण। मराठीवर प्रेम असल्यास उद्याच अजान मराठीत सुरू करा, राज ठाकरेंच्या मीरा रोड दौऱ्यावर नितेश राणेंचं आव्हान। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडचा दौरा करणार। आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। निशिकांत दुबेंच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही, आमचे संस्कार तसे नाहीत, दुबेंच्या वक्तव्यावर अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया। जनसुरक्षा विधेयकाच्या चर्चेदरम्यान नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद। तुम्ही बोलणार नाहीत का? मला वाटलं तुम्ही बोला, नीलम गोरेंनी विचारलं। तर बोलून काय उपयोग, असं म्हणत उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले। भाजप आमदार प्रसाद लाड आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची एकमेकांसमोर घोषणाबाजी, जनसुरक्षा विधेयकावरून दोन्ही नेत्यांच्या घोषणा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता। विधिमंडळ परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसे यांची टीका, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनापासून कचऱ्याचा ढीग फक्त 50 फुटांवर असल्याचं रोहिणी खडसे यांचं म्हणणं। सरकारचा कचरा झालाय, सरकारचा सगळा गोंधळ सुरू आहे, विधिमंडळातील कचऱ्याच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांचा सरकारला टोला। दूध भेसळ होत असल्याचा पडळकर यांचा आरोप, विधानभवन परिसरामध्ये प्रात्यक्षिक दाखवलं, भेसळ थांबवण्यासह दुधाला योग्य दर देण्याची पडळकरांची मागणी। सरकारकडून रुग्णालयाच्या मॅनेजमेंटची पाठराखण, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, मंगेशकर रुग्णालयाच्या मॅनेजमेंटवर कारवाईची मागणी। मिठी नदी गाळ घोटाळ्यामधील दोषींना सोडणार नाही, अदृश्य शक्तींचा देखील तपास करणार, मंत्री उदय सामंतांनी विधान परिषदेमध्ये माहिती दिली।